बघ तुझा किती मोठा पोरगा झाला, 2 मोबाईल सांभाळतो. जाऊ दे, पैसे पाठव आता 3,000. नाही 3,000. हॅलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाम है सुमित गंबरे ब्लॉग. तर चौकात आलो होतो, युसुफ भाऊला फोन वगैरे केला आणि अचानक प्लॅन झाला की आज तर काही ना काही ते करायला लागलच. तर आपण करूया मम्मीवर प्रँक कॉल. तर बघूया कसं काय होतं ते. आता सध्याच्याला आहे आम्ही युसुफ भाऊच्या गाडीमध्ये. ही गाडी आहे युसुफ भाऊची. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, तर वॅगनर होती ओल्डवाली, तर ती युसुफ भाऊची आहे. आणि ह्याच्या आधी ओमनी होती, ती विकली आणि ही घेतली बघा. आणि आता बघा कसे रुबाबात बसलेत. कसे तो रुबाब पाहिला माणूस आहे. पाहिला. गरीब माणूस म्हणतात असे आहे ना, महिन्याला गाडी बदलतात आणि गरीब म्हणतात बघा. लाजा नाही त्यांना. हा, शेठ माणूस आहे, शेठ माणूस. गरीब नाही, शेठ माणूस. इथले पैसे आहेत. तर आता आपण करूया मम्मीला कॉल. तर बघूया काय बोलते. शिव्या वगैरे घालणारच आहे, कारण की आपण खूप खोटं बोलणार आहे तिला. तर बघूया, आपण आता कॉल करू. हॅलो. काय करते? बसली. आवाज आला काय? आला मोबाईल बघत होती काय? अगं चाललो होतो चहा प्यायला, खिशातनं मोबाईलच पडला होता दुसरा, ज्याच्यामध्ये नाही का मी व्हिडिओ काढतो. फुटलाय तो. मग काय, आई पण घेऊन दे. खरं फुटलंय का? काय पण बोलायचं. अगं खरं फुटलाय. एवढे दिवस नाही फुटला आणि आता चहा प्यायला जाताना फुटला. कळतं की नाही तुला? गेन गेले. अरे खिशातनं पडला. पण तू कसं काय एवढे दिवस नाही पडला? गाडी होता का? गाडी चालवत होता का मागे बसला होता? मी मागं बसलो होतो. गाडी कोण चालवत होता? मित्र होता. काय पण नको करू. येतो ते गावाच्या आधी करत राहतो. मोबाईल सांभाळ येत नाही. आयफोन घेऊन द्या, हे घेऊन द्या, कशाला घेऊन द्या. मोबाईल घेऊन द्यायचं. एक 2 मोबाईल पाहिजे. अरे मग आता फुटलं तर काय करायचं? फुटला तर काय करायचं? वस्तू जर सांभाळता येत नसेल तर बाळा काय फायदा आहे मग? सांग बरं. ती काय वस्तू 10-20 रुपयाची आहे का? जाऊ दे. तो काय 15-20 हजार रुपयाचा होता. आता आई पण घेऊ ना. हा ना, लाखाचा जागीदारी आपली. तेवढं जर असतं तर तुला एवढे दिवस मेकअप करून दिलं असतं का? प्रत्येक गोष्टीला खाटा पाडू नका. काय ना काय थोडं काढतच राहताय. इथं प्रॉब्लेम झाले ते घराचं ते लाकडाला होलच पडा ना. दोघं सकाळपासून झटलं बसलोय ग. अरे पण आता यो पडलाय तर याचं काय करायचं? काय करायचं? फेकून द्यायचं. काय करायचं? भेटून नाही, पैसे पाठव. पैसे ऐकवा. पैसे तुम्ही देताय पण किती जातात ते कळत नाहीये. आता मागच्या महिन्यात पगार कमी आलता, पण आता यो मोबाईल फुटला याचा काय? जास्त येऊन तरी काय करायचं बाळा? पुरतंय का आपल्याला? अरे मोबाईल पाहुणे, तुला माहितीये का पाहुणे येणार आहेत. पाहुण्यांची सगळी तयारी झाली. सगळं करून ठेवलंय. आपण बसलोय वाट बघत जायची. जाऊ दे आता. मोबाईल फुटले ते जाऊ दे. मोबाईलचं काय करायचं आता? व्हिडिओ कशात काढू मग? आता काय करतो? आयफोन देणार की नाही तुला? कर बंद मग. काय नाही तर काय करायचं? जीव घालवायचं का? पाठव ना 5,000. अरे बाबा, काय तू बोलतो ते कळतं का तुला? 5,000 पाठव. जागीदारी वाया चालली ना. कुठे आहे तू? अरे तिला सांगितलं का? अरे तुला पहिला फोन केलाय, तो दुसऱ्याला पडला आता म्हणून तुला. अरे बाबू, तू लय टेन्शन देतो बाबा. खरंच सांगते, तुम्ही दोन्ही पोरं ना एवढं टेन्शन देताय ना. आम्ही जीवाला मारून पैसे आपले लागतात माहितीये का? आणि तुम्ही आपले पैसे काढायचं काम करा, दुसरं करूच नका. काय पप्पा कुठे? पप्पा आहे की? दे बोलतो मी. दे. मोबाईल
बरं ना? कुठं गे मग? ते तर भाऊ चालले. मलाच म्हणतात बोला. आता हे तुझा बाप पुढे येतो का बोलायला? अरे मुद्दा आम्ही तुलाच फोन करतो. आमची सपोर्ट सिस्टम तुझ आहे. हेच आहे. ते छान आहे. बापाला बोलायचं नाही. तुम्ही लय हुशार आहे. बोलायला मला घेता सोडवते. बापाने तुम्ही बाजूला राहताय. मम्मी असं करणार तो आता. अरे हा कर. तुझ्याकडे धबधब्यात आहे, पैसे आणि त्याचे दुप्पट जातात. अगं असं करणार तू. मग कसं करणार? असंच करणार. तुला बाहेर तयार करायला लावण्याचं केलं का? त्या चित्राकडे गेले होते तर म्हणते मावशी असं तसं गं, पहिले फोटो आणि हे पाहिजे. काय पाठवू तिला? जाऊ दे आता, काय गरज नाही. काय कशाला बायोडेटा हे ते काय गरज नाही. मी पोरगी पळून आणतो. काय करतो? तर माहिती जमा खातो. आणि ते सगळं जाऊ दे. आपल्याला पळून पळून आणायची नाही. काय करायचंय? 4 माणसात लग्न लावण्याचं तर बरं चांगलं असतं. ते सगळं जाऊ दे. आता मोबाईल फुटला त्याचा काय करायचं. मला व्हिडिओ काढायचे. डोकं फोड तुझं. मोबाईल फुटला ना तर तुझं डोकं फोडून घे. आम्ही काय करणार सांग? प्रत्येक वेळेस खटानं खटा आहे. प्रत्येक वेळेस समजूतपणा अजिबात नाही तुम्हाला. डोकेच नाही तुम्हाला. जाऊ दे डोक्यात बी नाही. जाऊ दे. 5,000 नको 3,000 तर पाठव. बघतो डिस्प्ले तू. ते तुझ्या बाप तुझ्या सगळं बोलते का? बस त्यांना सांगते. यार, मला नको सांगू. तू बोल ना. मी नाही बोलणार. जा तिकडे. हो 3,000 रुपये मागतोय. मोबाईल फुटलाय. मोबाईल ठेव. पेमेंट झाल्यावर व्हिडिओ काढायचा. मोबाईल फुटलाय. पेमेंट झाल्यावर. आज कोणी नाही. लहान आहेत का? लहान बाळ आहे का? कळतं की नाही? काय? लहान बाळ आहे का तू? अगं फुटला आता, पडला तो खिशातनं. मग दोन्ही फुटून द्यायचं होतं ना. दोन्ही कशाला? पडला. अरे तो मागच्या खिशात ठेवला होता. दोघं पाहिजे ना कुठे एकच मोबाईल सांभाळायचे. 2 मोबाईल सांभाळते. कसं काय सांभाळते काय माहिती. बघ तुझा किती मोठा पोरगा झाला. 2 मोबाईल सांभाळतो. जाऊ दे. पैसे पाठव आता 3,000. झालंय जागीरदार झालाय. नाही 3,000 पाठव. अरे तू माझं डोकं खाऊ नको बापू. तुझा बाप कोणतं पेमेंट झाल्यावर पैसे नाही आता. अरे बोल बापाला काहीतरी. तूच करू शकते. मी ना काय करणार तूच बोल. अरे तुझे आले असतील ना लाडके बहिणीचे पैसे. अरे तेच मी तुला बोलणार होते. मला पैसे आले नाही लाडके पैसे पाठव. बाबा तू काय म्हटलं तुझ्या खात्यात पैसे पाठवतो म्हणून. अरे मग आता मी पाठवले होते की 3,500. म्हणजे दिले का तुझ्या पप्पाने मला? म्हणजे मला नाही माहिती. मग ते आता बघ ना. मग तुला कळत नाही कोणत्या खात्यात पाठव कोणत्या नाही. माझ्या खात्यात पाठवलं का? अरे पण आता ते सगळं राहू दे ना. मला व्हिडिओ काढायचा आहे उद्या. मला मोबाईल बनवायला पाहिजे ना. 1,000 वर्ष घे कुणाचं तरी घे आणि काढ. तुम्ही असंच करता. मग काय करू? मग आता परत कोणा सगळ्यांकडे मागत असतो का मोबाईल दे म्हणून. आज तू देईल का? बाहेरच्या पोरांना कशाला मागतो? देणार नाहीत माहिती आहे ना. मग हेच पण कळत नाही ना आपल्याला. कोण देणार ना आपण कसं जपून वापरावं. पाठव 3,000. मी बघतो इथं काढलं. आता जिओ कशाला घेती? कोणाचा घेणार आहे जिओ? अरे अबू पेमेंट नाही का? आता सांग बरं. पप्पा बोलले ना पेमेंट झालं पाठवतो म्हणून. आता पेमेंट आहे का? मग तो परत कुणाचं घे ना. तो तर 10:30 वाजेपर्यंत ठीक आहे. आपल्याला 12 वाजून दे ना. लक्षात ठेव. मग मी पुण्याला येईन आणि तुला चांगले झोडीन. सांगून ठेवते. आणि व्हिडिओ वगैरे काढायला लागते. आणि 12 वाजवतो का? सकाळी उठून कामाला जायला लागतं माहितीये ना तुला. स्ट्रगल लाईफ चालू आहे. मग मी कष्ट करतोय मी. प्रॉब्लेम काय आहे तुला माहितीये ना. गोळ्या औषधं आणि टायमात खाण्यात टायमात झोपलं पाहिजे त्या प्रॉब्लेम. तू पर्सनल गोष्टीमध्ये जाऊ नको आता सध्या. आता मला मोबाईलचं टेन्शन आलंय. मला मोबाईलचं बघू दे. बघ कोणते दिले. हा. आणि मला सांग कोणी दिले ते. हा. आणि नाही दिले ना मग तू पैसे पाठव. जग मारते ना. गॅप ठेव.
तर गाईस अशा प्रकारे प्लॅन झालाय सक्सेस. आपण खाल्ले शिव्या. यो तर गाईस बघूया, अजून गाडीमध्येच आहे. तर बघूया कुठं काही जायचं नियोजन तर नाहीये, पण चहा वगैरे प्यायला गेलो तर 100% तुम्हाला दाखवतो. नाहीतर तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा. बाय.